शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी कारवाईसाठी महिलेनं 3 तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन. पोलिसांनी अखेर घेतली तक्रार. आज दिनांक 7 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा शहरात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करून घेण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत एका महिलेनं मुख्य रस्त्यावर तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आंदोलन करणाऱ्या महिलेचं नाव सुनीता डांगे, वय वर्ष 40 असं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरासमोर पांडुरंग काळे यांनी दुचाकी उभी केली होती. त्यास विरोध केल्यानंतर आरोपीनं त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुनीता डांगे यांनी मंठा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेनं मंठा शहरातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी बसून पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेत महिलेची समजूत काढली आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तक्रार स्वीकारून आरोपी पांडुरंग काळे याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला. या घटनेमुळे काही काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर महिलेनं आपलं आंदोलन मागे घेतले. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेची मोठी चर्चा सुरू असून तक्रारदारांना वेळेत न्याय मिळावा आणि अशा प्रकरणात पोलिसांनी तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.